अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत की आपण बोलताना शब्द आपण जपून वापरले पाहिजेत, की आपल्या बोलण्यामुळं किंवा आपल्या शब्दांमुळं समोरच्याच्या मनावरती घाव होऊ नयेत किंवा त्याला त्रास होऊ नये, त्याचं मन दुखावलं जाऊ नये, ह्याचा आपण प्रयत्न करायचा। हा माणूस रागात बोलतं कधी कधी, पण तरी पण आपण बोलताना वाईट बोलताना आपण कमीत कमी 2 वेळा तरी विचार करावा की नाही का, आपल्याला जर आपण जे बोलतोय ते समोरची व्यक्ती जर आपल्याला बोलली तर आपल्याला किती त्रास होईल। मग असा आपण एकदा विचार करून मग आपण बोललं पाहिजेत। तर ह्याविषयी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहेत। रागात कधीच समोरच्या व्यक्तीला वाईट बोलू नका, का तर तुमचा मूड कधी पण ठीक होऊ शकतो किंवा तुमचा राग कधी पण कमी होऊ शकतो त्या व्यक्तीवरचा, पण तुम्ही जे बोललेलं असतं ना ते समोरच्या व्यक्तीच्या कायम मनात राहतं। तो माणूस कधीच ते बोललेले शब्द विसरत नाहीत। मग म्हणूनच म्हण आहे ना पहिल्यापासून आपल्यात चालत आलेले की मारलेले वळू बुजतात, पण बोललेले शब्द कधीच माणसाच्या मनातनं जात नाहीत। मग त्याच्यामुळं आपण बोलताना व्यवस्थितच बोलावं। आणि स्वामी महाराज ही आपल्याला हेच सांगतात की तुम्ही व्यवस्थित बोला। आपण जे बोलतो ना ते आपल्या पदरात पडतं। आपण जे चांगलं बोलतो ना ते पण आपल्यालाच असतं, आणि जे वाईट बोलतं ते पण आपल्यालाच असतं। फुलांचे झाडांच्या खालचे फुलं म्हणा, फळं म्हणा, झाडाच्या खालीच पडतात। तसंच आपण जे बोललेलं असतं ते पण आपल्याच पदरात पडतं, आणि जे आपण वाईट बोललेलं असतं तेही आपल्याच पदरामध्ये पडतं। त्यामुळं आपण बोलताना खूप चांगलं बोलायचं। आणि कसं असतं, घरात आपण जे बोलतो तिथं वास्तू पण आपल्याला तथास्तु म्हणत असते। आणि असं म्हणतात पण की दिवसातून 24 तासातून सरस्वती आपल्या जिभेवर एक टाईम बसते। त्यामुळं नेहमी हमेशा चांगलं पॉझिटिव्ह बोलायचं, वाईट बोलायचंच नाही, प्रयत्न करायचा नाही बोलायचा। हा माणूस कधी कधी बोलतो, मी नाही म्हणत की नाही बोलणार, पण बोलतो माणूस, पण त्याच्यातून शक्यतो कमी बोलायचं, वाईट चांगलं बोलायचा प्रयत्न करायचा। जरी राग आला ना तेवढ्या पुढं थोडं शांत राहायचं। मग राग गेल्याच्या नंतर कदाचित आपण वेगळा विचार करू त्या व्यक्तीविषयी, समोरच्या व्यक्तीविषयी। तर म्हणूनच रागात कधीच समोरच्या व्यक्तीला वाईट बोलू नका, कारण मूड तर कधी पण ठीक होऊ शकतो, पण आपण जे बोललेले शब्द आहेत ना ते कधीच माघारी येत नाहीत। मग ते नातेवाईक असोत, मित्रमंडळी असोत, किंवा आपली मुलं असोत, नवरा बायकोमधलं नातं असोत। मग काय होतं, आपण एवढे आयुष्यभर आपण एकामेकावर प्रेम करतो, जीव लावतो, आणि एखाद्या शब्दाने आपलं ते जेवढं आपण केलेलं असतं ना तेवढं मातीमोल होतं। त्यामुळे बोलताना 10 वेळा विचार करा असं म्हणतात, पण कमीत कमी आपण 2दा तरी केला पाहिजे। वाईट बोलताना चांगलं बोलायचं। हा सगळ्यांना राग येतो तेवढ्यापुरतं, तो राग आपण कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा। आणि हा तेवढ्यापुरतं तुम्हाला आला ना राग एखाद्या व्यक्तीचा, थोडं शांत राहायचं, थोडा विचार करायचा। मग हे आज मी तुम्हाला सांगणार होते की बोलताना आपण विचार करूनच बोललं पाहिजे। शब्द हे खूप अनमोल असतात, आणि त्याची मग कसं होतं, एकदा बोलून गेलेले शब्द आपण माघारी आणू शकत नाहीत। ते कसं म्हणतात, बाणातून एकदा तीर निघाला की आपण तो रिटर्न नाही घेऊ शकत। तसंच आपल्या तोंडातून निघालेले शब्द आपण मग कितीही तुम्ही प्रयत्न करा नाहीच घेऊ शकत आपण माघारी। मग त्या पुढच्या माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहतं की हे आपल्याला असं बोललं होतं। मग ते त्यांना वाईट बोललेलं लक्षात ठेवतात, चांगलं बोललेलं नाहीत लोकांना लक्षात ठेवत, पण वाईट बोललेलं नक्कीच लक्षात ठेवतात। त्यामुळं आपण ना प्रयत्न करायचा, आयुष्यभर आपण शिकतच राहायचं। आयुष्य ना दररोज आपण शिकायचं। असं नाही की आता माझं वय झालं, मी एवढ्या वर्षाचा 35चा आहे, 40चा आहे, 45, 50चा आहे, आता मी खूप आयुष्य बघितलं आहे, मला सगळं समजतं। नाही, आपण काहीच नसतं बघितलेलं। आयुष्य आपल्याला दररोज शिकवतं, ही आपली शाळा आहे दररोज। आयुष्य म्हणजे दररोज एक दिवस आपली शाळा आहे, आणि ते आपली दररोज परीक्षा घेत असताना आपण त्यात पास व्हायचा प्रयत्न करायचा। मग हे आज मी तुम्हाला सांगत होते। माझ्या शब्दांमध्ये आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।